नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आता आपला जो तिसरा मोल्ट आहे तो तिसरा मोल्ट पास करणार आहोत. तर तिसरा मोल्ट पास करण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की आपल्या आळीची जी कंडिशन कशी आहे. तर अशा पद्धतीने आपली जी आळी, त्या आळीचा टोटल जो मोल्ट आहे तो मोल्ट उठलेला आहे. आळीच्या जी सोंड आहे ती सोंड ही अगदी चांगल्या प्रकारे मोठी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि सर्व आळी तिचा मोल्ट उठलेला आहे. आळीची जर तुम्हाला कातण पाहायची असेल तर अशा पद्धतीनं बघू शकता की बेडमध्ये तुम्हाला कातण ही दिसत आहे. आणि ही जी आळी, त्या आळीची जी डोके आहेत ते डोकी लहान आणि चोच मोठी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता की आपल्या आळीचा मोल्ट उठलेला आहे. तर मोल्ट उठवताना आपल्याला काय करायचं आहे, काय आपले 4 रॅकवरती आपण 110 अंडीपुंज याप्रमाणे घेतलेले. तर मोल्ट उठवताना आपण आता घेत आहोत वेटकर विजेता ही पावडर आपण घेणार आहे डस्टिंगसाठी. आपल्याकडे पावडर डस्टर आहे पॅडकॉर्प कंपनीचा. जर कोणाला हवे असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तर आपण आता डस्टिंग घेऊया.